हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्हिडिओ. आणि आजचा व्लॉग आहे म्हणजे थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आज मी धोतर बनवणार आहे. आणि जसं की डेकोरेशन वगैरे गणपतीच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात, तसंच माझं धोतर बनवायचं पण जे काही काम आहे ते सुरू झालं आहे. मी आमच्या घरातल्या गणपतीचे धोतर पण बनवते, प्लस बाहेरची ऑर्डर्स पण घेते. लालबागच्या राजाची जी काही मूर्ती आहे ना आपली गणपतीची, तर त्याची धोतर बनवणार आहे मी. आणि ती काय पण चिटकवणार नाही आहे डायरेक्ट मूर्तीला, ती काठघालीची असणार आहे, म्हणजे रियुजेबल असते आपली धोतर. सो आज धोतर बनवायला सुरू करणार आहे. घरातली तर सुरू करायचेच आहेत, पण ऑर्डरच्या पण आहेत त्यांची पण सुरुवात करायची आहे. सो चला आता धोतर बनवू. सगळ्यात आधी माझ्याकडे अशी कच्ची मूर्ती आहे आणि ह्या कच्च्या मूर्तीवरती मी धोतर बनवते. त्यानंतर ते काढायचं असतं रिटर्न, दाखवते मी तुम्हाला. सो इथं मी हे कापड घेतलेलं आहे आणि ह्याची मी धोतर बनवणार आहे आता. सो सगळ्यात आधी आपल्याला ह्याची जी काही लेस असते ना ती शोधायची आहे, जी परफेक्ट मॅच होईल ह्या कापडाला. सो माझ्याकडे ह्या काही लेसेस आहेत. आता बघूयात की ह्याला परफेक्ट मॅच कुठली होते. ही एक गोल्डन आहे आणि ही पिंक आहे, पण पिंक काही मॅच होत नाही आहे. सो स्किप दॅट. ही एक साईडला ठेवूयात, गोल्डन आहे ती. त्यानंतर ही एक आहे ग्रे कलरची, पण ग्रे पण काही मॅच होत नाही आहे. सो आय गो विथ दिस गोल्डन लेस. हीच आपण यूज करायची आहे, ज्याच्यात म्हणजे ह्याच्यात आपण काटाला यूज करणार आहे ही लेस. सो सगळ्यात आधी आपण कटिंग करूयात. सो इथं सगळं कटिंग करून झालेलं आहे कापडमध्ये, धोतरच्या साईजचं. सो कापड कटिंग झालं. आता इथं कॅनव्हासवरती कटिंग करून घ्यायचं आपल्याला सगळ्या गोष्टी. सो कटिंग करून घेऊयात. सो इथं आता सगळ्या गोष्टी म्हणजे कॅनव्हासच्या कटिंग झालेल्या आहेत. सो आता जे काय आपण पार्ट्स कटिंग केलेलं आहे त्याला मी लेस लावून घेणार आणि लेस त्या मापानं कट केलेली आहे आणि आता त्याला पेस्ट करणार लेस विथ दिस ग्लू. सो कटिंग झालं आहे आणि आता पेस्टिंग पण झालं आहे. आता मधला भाग मी तुम्हाला दाखवला नाही, कारण सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकत नाही की धोतर कशी बनवतात. जर तुम्हाला ते शिकायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी नंबर देईन, ते मी तुम्हाला शिकवीन कसं धोतर बनवायची. सो धोतर आपली इथं तयार झाली आहे आणि मी तुम्हाला आता फायनल लुक दाखवते धोतरचा. सो अशा टाईपमध्ये हे दुसरं धोतर बनवलेलं आहे आणि हे तुम्ही काठघालीचं आहे, म्हणजे हे तुम्ही रियुजेबल करू शकताय. तर आपण मागं वेलग्रो लावलेलं आहे, यू कॅन सी. त्यामुळं हे आपण मूर्तीला काठघाल करू शकतोय आणि आतमध्ये पण कॅनव्हास आहे, त्यामुळे खराब होत नाही ही धोतर लवकर. आणि वेगवेगळ्या कलरची तुम्ही वापरू शकता.
सो अशा प्रकारे धोतर आहे आणि तुम्हाला दाखवते मी अजून कोणते कोणते बनवलेत. सो हे व्हाईट कलरचं आहे, ह्याला पण मागं वेलग्रो लावलेला आहे त्यामुळे. आणि हा पर्पल आहे. सगळे हे काड घालीचे आहेत, रियुजेबल आहेत, त्यामुळं एकदा वापरल्यानंतर खराब होत नाहीत. सो इथंच व्हिडिओ संपवते आणि आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.